एकेकाळी भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरचं सर्वात मोठं आव्हान असलेला नक्षलवाद आता त्याच्या शेवटच्या घटका मोजत आहे। ज्या लाल कॉरिडॉरची दहशत देशाच्या अनेक राज्यांमध्ये होती, तो आता केवळ 2 जिल्ह्यांपुरता मर्यादित उरलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर मार्गदर्शनाखाली नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्याच्या दिशेनं भारतानं कशी ऐतिहासिक झेप घेतलेली आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। पूर्वीच्या सरकारचा दृष्टिकोन विखुरलेला होता, मात्र मोदी सरकारने आणि विशेषतः अमित शहा यांनी पदभार स्वीकारल्यापासून मल्टी डायमेन्शनल आणि रूथलेस धोरणं स्वीकारलेली आहेत। शहा यांनी बोललेला संवाद, सुरक्षा आणि समन्वय या 3 सूत्रांवर आधारित रणनीतीमुळे नक्षलवाद्यांचे पोलिट ब्युरो न्यूट्रलाइज करण्यावर थेट प्रहार करण्यात आलेला आहे। अमित शहा यांच्या नेतृत्वात सुरक्षा दलांना दिलेली पूर्णपणे मोकळीक आज मैदानावरती निकाल दाखवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 10 वर्षातील आकडेवारी या मोहिमेचं आणि अमित शहा यांच्या नियोजनाचं यश अधोरेखित करत आहे। हिंसक घटना 2004 ते 2014 दरम्यान 16,135 घटना होत्या, ज्या 2015 ते 2025 दरम्यान 56% घटून 7,134 वरती आलेल्या आहेत। सुरक्षा दलांचं बलिदान यामध्ये 75% मोठी घट झालेली आहे। सामान्य नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाणही 70% कमी झालंय। विशेष म्हणजे 2026 मध्ये आतापर्यंत 52 नक्षलवादी ठार झालेले असून 621 जणांनी आत्मसमर्पण केलंय। केवळ बंदुकीच्या गोळीने नाही, तर नक्षलवादांची आर्थिक रसद तोडूनही सरकारनं त्यांना कमकुवत केलेलं आहे। एकूण 97 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। NIA 40 कोटी, राज्य 46 कोटी, ED 11 कोटी। यासोबत अमित शहा यांनी वारंवार स्पष्ट केल्याप्रमाणे अर्बन नक्षलच्या माहिती युद्धावर लगाम लावून त्यांचे वैचारिक आणि मानसिक खच्चीकरण करण्यात आलेलं आहे। ज्या भागात रस्ते आणि संपर्क नव्हता, तिथं सरकारनं विकासाची गंगा पोहोचवलेली आहे। रस्ते 2014 ते 2026 दरम्यान 12,144 किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणले गेलेले आहे। दुर्गम भागात 8,527 हून अधिक 4G मोबाईल टॉवर मंजूर झाले। 1,804 बँक शाखा आणि 1,321 ATM सुरू आहेत। 48 जिल्ह्यांमध्ये 46 ITI आणि 49 कौशल्य विकास केंद्र कार्यरत आहेत। नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात येऊन इच्छिणाऱ्यांसाठी सरकारने आकर्षक योजना आणलेल्या आहेत। उच्च दर्जाच्या कॉरिडॉरला 5 लाख आणि इतरांना 2.5 लाखांचं आर्थिक सहाय्य दिलंय। याच धोरणांमुळे 2026 मध्ये एकट्या बिस्तरमध्ये 108 माओवाद्यांनी सामूहिक आत्मसमर्पण केलंय। 3 दशकांपासून नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेला बुडा पहाड आणि चक्रबंदासारखे भाग आता नक्षलमुक्त झालेले आहेत। गृहमंत्री अमित शहा यांच्या थेट देखरेखीखाली राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ऑक्टोपस आणि ऑपरेशन चक्रबंदा या यशामुळे नक्षलवाद्यांना त्यांच्या हक्काच्या कोर एरियामधून पळ काढावा लागलाय। 2014 मध्ये नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या 126 होती, जी 2026 मध्ये केवळ 2 जिल्ह्यांपुरती उरलेली आहे। भारताच्या या कठोर प्रहारामुळे नक्षलवाद आता शेवटच्या घटका मोजत असून अमित शहा यांच्या निर्धारानं भारत लवकरच पूर्णपणे नक्षलमुक्त होईल हा विश्वास आता जनमानसात निर्माण झालेला आहे। आता याबाबत तुमचं देखील काय मत आहे, आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।